माझं सिलेक्शन बा कसं होऊ शकते किंवा कसं झालं पण मी जॉईन नाही करत, तिथे ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी कृपया महावितरण विद्युत सहाय्यक ही एक्झाम देऊ नये। माझ्या माहितीप्रमाणे विद्युत सहाय्यक पारेषणचा रिझल्ट हा पारेषण कंपनीकडे आलेला आहे। लिंक डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे, डेव्हलपमेंटवर काम सुरू आहे। महाडिस्कॉमचं जे काही कोर्ट केस होती आणि महाडिस्कॉम वेटिंग लिस्ट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की महापारेषण, महावितरण आणि महानिर्मितीमध्ये वरच्यावर जे रिक्रुटमेंट आहेत किंवा जे काही एक्झाम प्रोसेस आहे, रिझल्ट आहे, पेंडिंग आहे, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहेत। काही महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल इंजिनियर अमोल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच अपडेट्स तुम्हाला वरच्यावर मिळत राहतील। मुख्यत्वे आजचे विषय जे काही आहे, जे पॉईंट्स आहेत ते महत्त्वाचे आहे। त्याआधी मला एक रिक्वेस्ट करायची आहे सर्व विद्यार्थी मित्रांना। माझ्या असं लक्षात आलेलं आहे की काही विद्यार्थी फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा माझं सिलेक्शन कसं होऊ शकते, जिथे एलिजिबिलिटी नाही आहे तिथे सुद्धा ते अप्लाय करत आहेत। फॉर एक्झाम्पल मी MSc बद्दल बोलतो आहे आणि काही महाट्रान्सकोमध्ये जे सिनियर पोस्ट आहे त्या सिनियर पोस्टवर सुद्धा काहीही तिथे एलिजिबिलिटी नसताना, पात्रता नसताना फक्त फॉर्म भरला, कारण की तिथे काही रिजेक्शन होत नाही। फॉर्म तुम्ही भरता, त्यानंतर रिजेक्शन होत नाही, एक्झाम तुम्हाला देता येते, नंतर इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही एक तर अब्सेंट राहा किंवा मग तुम्हाला ते DVमध्ये रिजेक्ट करतात, कारण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात, तुमचा तो असं एक्सपिरियन्स नसतो किंवा मग तुमचं तसं क्वालिफिकेशन नसते, असं सुद्धा असते। परंतु काही फक्त स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा माझं सिलेक्शन बा कसं होऊ शकते किंवा कसं झालं पण मी जॉईन नाही करत वगैरे वगैरे असं सांगण्यासाठी, स्वतःला हे करण्यासाठी महाट्रान्सकोमध्ये सिनियर पोस्टमध्ये असं झालेलं आहे। त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे। आणि प्लस आता महाट्रान्सको जी विद्युत सहाय्यक पेंडिंग होतं रिझल्ट, ते सुद्धा रिझल्ट पेंडिंग आहे आणि महावितरण विद्युत सहाय्यक एक्झाम पेंडिंग आहे। ठीक आहे, अजूनही एक्झाम पेंडिंग आहे। ठीक आहे, त्यामुळे आता महापारेषण जे काही आहे महाट्रान्सको विद्युत सहाय्यकमध्ये आता रिझल्ट आधीच लागेल त्याचा, तर तिथे ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी कृपया महावितरण विद्युत सहाय्यक ही एक्झाम देऊ नये अशी माझी विनंती आहे। कारण की महापारेषण हे बेस्टच आहे। ज्यांना महापारेषणमध्ये जॉईन होण्याची इच्छा असेल त्यांनी महापारेषणमध्ये जर सिलेक्शन झालं, स्पेशली ITचे विद्यार्थी, तर त्यांनी महावितरण विद्युत सहाय्यक एक्झाम देऊ नये अशी माझी विनंती आहे। बाकी पर्सनल डिसिजन तुम्ही घेऊ शकता कुठलंही, परंतु कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होईल किंवा विद्यार्थ्याचं नुकसान होईल असं करू नका। जॉब प्रत्येकाला पाहिजे असं, तुम्हाला जर एखादा जॉब मिळाला असेल आणि तुम्ही जर समाधानी असाल तर दुसरी एक्झाम देऊ नका, आणि जर तुम्ही समाधानी नसाल किंवा तुम्हाला काही अडचणी असतील तर मग दुसरी एक्झाम द्या, माझं काही म्हणणं नाही आहे। आणि महाट्रान्सको जे पोस्ट आहे सिनियर पोस्टच्या, तसं आता महावितरणसुद्धा सिनियर पोस्ट येणार आहे, पुढे वॅकन्सी येणार आहे, तर त्यामध्ये जर तुमचा तसा अनुभव नसेल किंवा तुमच्याकडे ते क्वालिफिकेशन नसेल किंवा तुमची जॉईनिंग करायची इच्छा नसेल तर विनाकारणचं खोटे डॉक्युमेंट देऊन किंवा फक्त सिलेक्शन घ्यायचं आणि स्वतःची वाहवा मिरून घ्यायची की माझं सिलेक्शन झालं पण मी जॉईन करणार नाही आहे, असे प्रकार करू नका। असं जर करायचं असतं तर आम्ही बरंच केलं असतं, माझ्याकडे भरपूर अनुभव आहे महावितरणचा, परंतु मी तो कुठेच त्याचा मिसयूज करत नाही। ठीक आहे, त्याच्यामुळे कसं आहे की महावितरणचा एक्सपिरियन्स आहे, महाट्रान्सकोची सिनियर पोस्टची एक्झाम देतात ती चालत नाही, तुम्हाला महापारेषणचीच तुम्हाला अनुभव लागतो किंवा तुमच्याकडे अनुभवच नाही, फक्त तुम्ही क्वालिफिकेशन टाकून, एक्सपिरियन्स चुकीचा टाकून तुम्ही फॉर्म भरला, तुमचं सिलेक्शनसुद्धा झालं, मग तुम्हाला सांगता आलं की आमचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु त्यामुळे काय होते की जो विद्यार्थी लागणार होता तो लागत नाही। आणि अशा केसमध्ये काही ठिकाणी वेटिंग लिस्टसुद्धा लागत नाही। फॉर एक्झाम्पल महाडिस्कॉममध्ये कुठल्याही त्यांनी पोस्टसाठी वेटिंग लिस्ट लावलेलं नाही आहे, JEE किंवा अकाउंट असिस्टंटसाठी। त्यामुळे जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्ही जॉईन केलं नाही तर वेटिंग लिस्ट नसल्यामुळे बाकी विद्यार्थ्यांचं नुकसान होते। एखादा विद्यार्थी जो लागू शकत होता तो लागत नाही। ठीक आहे, ही एक माझी कळकळीची विनंती आहे। त्यानंतर आता आपण महत्त्वाचे मुद्द्याकडे मिळू। महाट्रान्सकोमध्ये विद्युत सहाय्यकचे जे रिझल्ट आहे तो पेंडिंग आहे। टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, सिनियर टेक्निशियनचे जे रिझल्ट आहे किंवा विद्युत सहाय्यकचा जो रिझल्ट आहे तो पेंडिंग आहे। बाकीच्या पोस्ट आहे, सिनियर पोस्ट जे आहे, जे B ग्रॅज्युएटवर आहे किंवा एक्सपिरियन्स बेसवर आहे, त्यांचा रिझल्ट ऑलरेडी लागलेला आहे। जे काही आपलं एक्सपेक्टेड होतं, मला तरी असं वाटतं की अजूनही 3-4 दिवसामध्ये रिझल्ट हा येऊ शकतो, कारण 31 मार्चपर्यंत त्यांना ते रिझल्ट फायनलाइज करायचा होता। माझ्या माहितीप्रमाणे विद्युत सहाय्यक पारेषणचा रिझल्ट हा पारेषण कंपनीकडे आलेला आहे। ही माझी पर्सनल माहिती आहे, जी काही मी वरच्यावर जी माहिती घेऊ शकतो। हां, जर त्यांना असं वाटलं की रिझल्ट थांबून ठेवा काही कारणास्तव तर ते थांबूनसुद्धा ठेवू शकतात, कारण की वायरमनचा जो इश्यू आहे तो अजूनही प्रलंबित आहे, त्यावर मार्ग अजून निघालेला नाही आहे, परंतु त्यांच्या बैठका किंवा चर्चा वगैरे त्यावर झालेली आहे। ठीक आहे, तर तसं जर असलं तरच ते पेंडिंग ठेवतील। पेंडिंग म्हणजे काय, 1-2 महिने पेंडिंग ठेवणार नाही, 2-4 दिवस, आणखी 8 दिवस पेंडिंग ठेवतील। त्यामध्ये समजा LDC अकाउंटच्या जे पोस्ट आहे, अकाउंट अँड फायनान्सच्या जे पोस्ट आहे महाट्रान्सकोच्या, त्याची लिंक अजून त्यांनी दिलेली नाही आहे, बरंचसे डिले होत आहे, भरपूर वेळ जातो आहे, विद्यार्थी मित्र वाट बघत आहे। एप्रिलच्या 10 तारखेपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की 10 एप्रिलपर्यंत ते फायनलाइज होऊन जाईल, कारण ऑनलाईनचं काम आहे, लिंक जनरेशनचं काम सुरू आहे किंवा लिंक डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे, डेव्हलपमेंटवर काम सुरू आहे, तर त्याच्यामुळे त्यालासुद्धा वेळ लागू शकतो। परंतु त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, आपण जास्तीत जास्त पकडलं तरी 10 एप्रिलपर्यंत ऑफिशियल लिंक
फॉर्म सबमिशनची LDCची किंवा फायनान्स अँड अकाउंटिंगची जे पोस्ट आहे डेप्युटी मॅनेजरवर त्यांची येऊन जाईल, किंवा सिव्हिल कॅडरचं सुद्धा वॅकन्सी भरपूर आहे त्यामध्ये. तर त्या ज्या लिंक आहे ते लिंक 10 एप्रिलच्या आतमध्ये जनरेट होऊन जाईल. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही अभ्यासामध्ये राहा आणि पुढच्या तयारीमध्ये राहा. फॉर्मची लिंक येऊन जाईल, मग 20 दिवस तुम्हाला फॉर्म सबमिशनला मिळेल. त्याची एक्झामसुद्धा मेच्या आधी होणार नाही, मे किंवा त्याच्या पुढे त्याची एक्झाम होईल. नंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा, अतिशय महत्त्वाचं अपडेट, ते आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलद्वारे विद्यार्थी मित्रांना दिलेलं आहे. परंतु ज्यांना माहिती नसेल त्यांना व्हिडिओच्या मार्फत मी सांगतो आहे की महाडिस्कॉमचं जे काही कोर्ट केस होती AE गेट रिलेटेड 10% कंपल्सरी त्यांनी गेट दिलेलं होतं. आपण ऑलरेडी जेव्हा रिझल्ट आला महाडिस्कॉम AEचा किंवा ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगचा, तेव्हा सांगितलेलं होतं की यांनी कोर्टामध्ये मॅटर पेंडिंग असताना, कोर्ट केस पेंडिंग असताना याचे रिझल्ट लावायलाच नको. त्यामध्ये 49 कॅन्डिडेट्स असे होते की जे विथ गेट होते आणि बाकीचे जे होते साधारण 250 ते विदाऊट गेट होते. त्याच्यामुळे 49ची जी लिस्ट आहे ती परत तिथे रिवाईज होणार आहे. त्याच्यामध्ये आता जी काही फायनल लिस्ट आहे ती पुढच्या म्हणजे साधारण कोर्टाने ऑर्डर दिली आहे की 3 आठवड्यामध्ये महाडिस्कॉमला ऑर्डर दिलेली आहे की म्हणजे गेट कॅन्सल झालं ऑलरेडी, आणि गेट कॅन्सल झाल्यामुळे आता ती रिवाईज लिस्ट आहे ती लावायला सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये रिवाईज लिस्ट लागणार आहे. जे विदाऊट गेटचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले होते त्यांना घाबरायचं किंवा काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. त्यांच्यामध्ये कुठलाही फरक पडत नाही, फक्त त्यांच्या रँकमध्ये फरक पडू शकतो. आणि सेकंड थिंग जी आहे, जे गेट विथ गेटचे सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं जर गेटचे मार्क्स काढले किंवा गेटचं जे काही पर्सेंटेज होतं 10% ते जर काढलं तर ते त्या लिस्टमध्ये बसत असतील विदाऊट गेटमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी गेट झालेला आहे, माझं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु माझे गेटचे मार्क जर काढून किंवा जे काही 10% मार्क आहे ते काढून जर मी लिस्टमध्ये विदाऊट गेटमध्ये बसत असेल तरच तो त्या लिस्टमध्ये राहील, अन्यथा तो लिस्टच्या बाहेर पडेल. 1-2 आठवड्यामध्ये त्याची रिवाईज लिस्ट लागेल आणि त्यांचं जे काही ज्यांचे DV व्हायचे त्यांची DV परत होतील, किंवा मग पूर्ण कंबाईनमध्ये DVसुद्धा ते सगळ्यांचे परत घेऊ शकतात महाडिस्कॉममध्ये. त्यानंतर त्यांचं जॉईनिंग किंवा ट्रेनिंग शेड्यूल जे काही असेल ते जॉईनिंग वगैरे होईल. डिस्कॉम वेटिंग लिस्ट, महाडिस्कॉममध्ये यांनी कुठल्याही प्रकारची वेटिंग लिस्ट लावलेली नाही आहे. भोंगळ कारभार आहे महावितरणचा, आधीपासून मी सांगत आलेलो आहे. खूप विचित्र कारभार आहे, डायजेस्ट करण्यापलीकडचा कारभार आहे. कुठल्याही आधीच रिझल्ट असा विनाकारणचा लावला, त्यामध्ये गेटचं कोर्ट केस असतानासुद्धा त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंगचा. आता परत त्यांना रिवाईज करावं लागेल. म्हणजे जे विद्यार्थी बिचारे सिलेक्ट झाले त्यातले काही बाहेर पडण्याची सुद्धा शक्यता आहे. असं नाही म्हणणार की 100% पडतीलच, परंतु त्यांच्या स्कोरनुसार ते आता रिवाईज करतील लिस्ट वगैरे, ठीक आहे. आणि प्लस वेटिंग लिस्ट महाट्रान्सकोने सुद्धा साधारण 25% वेटिंग लिस्ट डिक्लेअर केलेली आहे. महाडिस्कॉमने अजूनपर्यंत डिक्लेअर केलेली नाही आहे. हे खूपच निंदनीय आहे. म्हणजे हे ॲक्च्युली ॲक्सेप्ट करण्यासारखं नाही आहे. त्यांनी वेटिंग लिस्ट डिक्लेअर करायलाच पाहिजे, कारण बरेचसे विद्यार्थी रिजेक्ट होतात, काही जण जॉईन करत नाही. आता महाट्रान्सकोमध्ये बरेचसे विद्यार्थी जॉईन करतील, साधारण माझ्या माहितीप्रमाणे 150 जवळपास तो आकडा आहे. महाट्रान्सकोमध्ये जे विद्यार्थी जॉईन करतील AEचे, त्या वॅकंट पोझिशन तयार होतील महाडिस्कॉममध्ये. जे काही 150 कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा वेटिंग लिस्टच नाही आहे तर मग आणखी कोणाला घेतील, मग ते जागा ते वॅकंट ठेवतात. हा असा विचित्र कारभार महाडिस्कॉमचा आता आहे. पुढे तुम्ही जॉईन व्हाल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हासुद्धा तुम्हाला असे बरेचसे प्रकार इथे बघायला मिळतीलच. म्हणजे अनएक्सपेक्टेड काहीतरी असं घडत असतं महावितरणमध्ये. महावितरण विद्युत सहाय्यक एक्झामबद्दल वरचेवर आपण अपडेट देतच आहे. जे काही माझ्याकडे माहिती येते किंवा जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात त्यावर मी जास्तीत जास्त सोल्युशन काढायचा प्रयत्न करत असतो. महावितरण विद्युत सहाय्यक एक्झाम थोडीफार इथे डिले होण्याची शक्यता आहे. आधी महाट्रान्सको विद्युत सहाय्यकचा रिझल्ट लागेल आणि ते फार चांगलं आहे विद्यार्थ्यांसाठी. ज्यांचं सिलेक्शन झालं, मी परत एकदा रिक्वेस्ट करतो, कळकळीची विनंती करतो, ज्यांचं महाट्रान्सको विद्युत सहाय्यकमध्ये सिलेक्शन होईल त्यांनी कृपया महावितरण विद्युत सहाय्यक देऊ नये. परत देण्याचं काहीच कारण नाही आहे, कारण महाट्रान्सको बेस्ट आहे, काही डाऊट नाही आहे. त्याच्यामुळे महावितरण देण्याचं काही कारणच नाही आहे. त्याच्यामुळे कसं आहे की बरेचसे विद्यार्थी वायरमनचे आहे किंवा अदर इलेक्ट्रिशियन विद्यार्थी आहेत ज्यांचं सिलेक्शन महाट्रान्सकोमध्ये होणार नाही, त्यांना महावितरणमध्ये संधी मिळेल. ठीक आहे, कमीत कमी 10, 20 किंवा 50 विद्यार्थ्यांचा जरी तिथे फायदा झाला महावितरणमध्ये, तरी असं समजा की आपला प्रयत्न हा यशस्वी झाला. महावितरण विद्युत सहाय्यकचे विद्यार्थी आहे ज्यांनी तयारीमध्ये राहा, विनाकारणच्या महाट्रान्सकोच्या रिझल्टच्या मागे लागू नका. वितरणच्या तयारीमध्ये राहा, कारण की परत संधी मिळत नसते. खूप मोठ्या प्रमाणात वॅकन्सी आहे. वेटिंग लिस्टची शक्यता ती आता कमी दिसते आहे, परंतु ॲटलिस्ट 5300 पोस्ट तरी ते घेतीलच कन्फर्ममध्ये. त्याच्यामुळे त्या लिस्टमध्ये तरी तुम्ही आले तरी भरपूर जास्त आहे. त्यामुळे तयारीमध्ये राहा. मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ तुम्हाला मागच्या 8 दिवसाआधी दिलेलाच आहे, तो फॉलो करा आणि त्यानुसार अभ्यासामध्ये राहा. त्याचीसुद्धा डेट एप्रिलच्या कुठल्याही वीकमध्ये आपल्याला येऊ शकते, एक्झाम डेट येऊ शकते. त्याच्यामुळे तशा तयारीमध्ये राहा. जास्त डिले होईल किंवा मेमध्ये होईल, जूनमध्ये होईल याच्या भानगडीत पडू नका. तुमचा अभ्यास होणार नाही. एप्रिलच्या लास्ट वीकमध्ये एक्झाम होऊ शकते असं एक्सपेक्टेड ठेवून तुमचा अभ्यास सुरू ठेवा. त्यानंतर महाजन कोड टेक्निशियन 3चा मी रिसेंटली व्हिडिओ दिलेला आहे. सध्या फॉर्म सबमिशन झालेलं आहे. त्याच्यामुळे अभ्यास स्ट्रॉंग ठेवा. त्याच्या रिलेटेड जे काही तुमच्याकडे मटेरियल असेल, जे काही तुमच्याकडे बुक्स असतील ते फॉलो करा. कुठूनही अभ्यास करा, पण तो अभ्यास चांगला करणे आवश्यक आहे. प्रॅक्टिस जास्त करणे आवश्यक आहे. टेस्ट पेपर जास्त देणे आवश्यक आहे. व्यवस्थित कोर्स तुम्ही जॉईन केला असेल तर करा, अन्यथा सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता. यूट्यूबवर भरपूर व्हिडिओज, लेक्चर्स अवेलेबल आहे. फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही अभ्यास करू शकता. किंवा जे काही मी तुम्हाला अपडेट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये IT रिलेटेड विद्युत सहाय्यक असेल
आपलं महावितरण किंवा जनरेशन रिलेटेड टेक्निशियन 3ची पोस्ट असेल त्याचा कोर्स आणि त्याची टेस्ट सिरीज आपण आपल्या ॲपवर, आपलं ॲप आहे इंजिनियर अमोल, आपलं ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे किंवा प्ले स्टोअरला तुम्ही इंजिनियर अमोल ॲप डाउनलोड केला तर तिथून तुमचा नंबर टाकला, फोन नंबर, तर तुम्ही ते टेस्ट सिरीज किंवा कोर्स परचेस करू शकता. अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा आणि अतिशय जास्त रिस्पॉन्स असलेला कोर्स महाजनकोचा आपण टाकलेला आहे किंवा महावितरणची टेस्ट सिरीजसुद्धा 2-3 टेस्ट सिरीज टाकलेल्या आहे. ते आताच घ्या जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. जर तुम्हाला घ्यायचंच नसेल तर पुढे विनाकारण वेळेवर घेऊ नका, जेणेकरून तुमचा फायदा होणार नाही. पण तो आता जर तुम्ही घेतली तर तुमचा फायदा होईल. साधारण 1 वर्षापर्यंत व्हॅलिडिटी दिलेली आहे. रिलेटेड काही अपडेट असले तर आपण आणखी आपल्या चॅनलद्वारे देऊच तुम्हाला. त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. माझी रिक्वेस्ट आहे, कारण विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टी माहितीच पडत नाही. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि